राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शनिवारी पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। पेजारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पाटील कुटुंबियांची विचारपूस केली। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नांदेडचे आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्याच्या महिला आघाडी प्रमुख आशा शिंदे आदी मान्यवर मंडळी यावेळेला उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी शनिवारी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांच्या अलिबाग तालुक्यातील पेजारी येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली। त्यांची विचारपूस देखील करण्यात आली। यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य भावना पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थसभापती चित्रा पाटील, सुहाई पाटील आदी पाटील कुटुंबीय व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्यांनी कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला अशांची यादी केली तर ती मीनाक्षी त्यांच्या नावाशिवाय पुरी होऊ शकत नाही। त्यांचा परिवार हा पुरोगामी विचाराचा होता। ते नारायणराव फासांच्यापासून दत्ता फाशी असतील, प्रभाकर फाशी असतील आणि हल्ली जयंत फाशी असतील, या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी शोधली नाही आणि ते काम मीनाक्षी ताईंनी एवढ्या आयुष्यात केलं। विधिमंडळाचं त्यांचं काम आम्हा लोकांच्या लक्षात आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः रायगड जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अत्यंत जागरूकपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली। आज आपण त्यांना ओळखलो एका कर्तृत्वान संघर्षशील नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये माझी श्रद्धांजली आणि सगळ्यांच्या वतीने।